12 सप्टेंबर 2025 संयुक्त राष्ट्रांमध्ये पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर एक महत्त्वाचा ठराव मांडला गेला आणि भारताने पॅलेस्टाईनच्या बाजूने आपलं मतही दिलं। ही बातमी ऐकून आपल्या देशात अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील। अनेकांना वाटतं की पॅलेस्टाईनला पाठिंबा देणं म्हणजे भारताच्या भूमिकेच्या विरोधात जाणं। सोशल मीडियावर तर यावरून लगेच देशद्रोही ठरवलं जातं। पॅलेस्टाईनचा झेंडा दिसला तरी खळबळ उडाल्याचे शब्दप्रयोग मीडियावर सर्रासपणे वापरले जातात। पण थांबा, खरंच भारताची भूमिका काय आहे? भारताने UN मध्ये पॅलेस्टाईनला पाठिंबा का दिला आणि पहिल्यांदाच असं घडलंय का? चला आज आपण भारताच्या अधिकृत आणि ऐतिहासिक भूमिकेबद्दलचे सर्व गैरसमज दूर करूयात। नमस्कार, मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी। तर 12 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत फ्रान्सने एक ठराव मांडला। या ठरावात पॅलेस्टाईन प्रश्नावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी आणि टू स्टेट सोल्युशन म्हणजेच 2 राष्ट्र तोडगा लागू करण्यासाठी जगाने एकत्र यावं असं आवाहन केलं होतं। या ठरावाला 142 देशांनी पाठिंबा दिला, ज्यामध्ये भारतही होता। तर अमेरिका आणि इस्रायलसह फक्त 10 देशांनी या ठरावाला विरोध केला। या ठरावात पॅलेस्टाईनवरील हिंसाचार थांबवणे, जमिनी बळकावणे थांबवणे आणि एका सार्वभौम पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देण्याचे आवाहन इस्रायलला करण्यात आले होते। तसेच गाझामधील युद्ध आता संपायलाच हवं अशी ठाम भूमिकाही घेण्यात आली आहे। आता सर्वात मोठा प्रश्न, भारताने अचानक ही भूमिका का घेतली? तर याचं उत्तर आहे, भारताने ही भूमिका अचानकपणे अजिबात घेतलेली नाही। उलट हीच भारताची गेल्या अनेक दशकांपासून अधिकृत आणि सातत्यपूर्ण भूमिका राहिली आहे। तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण 1974 मध्ये भारत हा पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनला पॅलेस्टिनी लोकांचे एकमेव प्रतिनिधी म्हणून मान्यता देणारा पहिला अरबेतर देश होता। तर मित्रांनो, एक गोष्ट स्पष्ट आहे, भारताचे UN मध्ये पॅलेस्टाईनच्या बाजूने मतदान करणे हे आश्चर्यकारक नाही। उलट ते भारताच्या जुन्या आणि ठाम भूमिकेचे प्रतिबिंब आहे।